म्हणजे काल परवा दिवशीची एक मुद्दा झाला। संग्राम महाराज भंडारे नावाचे कीर्तनकार आहेत, त्यांच्यावरून नगर जिल्ह्यामध्ये एक गुलेवाडी गावात मीडियावर बातमी एक मुद्दा असा आला की विशिष्ट राजकीय पक्षाला समर्थन करणं, त्यांचे भरपूर कीर्तनंसुद्धा आता व्हायरल व्हायला लागलेत की याच अमक्या पक्षाला मतदान करा किंवा तमक्याच माणसाला मतदान करा। ठीक आहे, ते त्या स्टेजवर गेले, पक्षाच्या कोणत्या पक्षात जाऊ शकतं, काय अडचण नाही व्यक्ती म्हणून, पण तुम्ही कीर्तनाच्या गादीवर उभं राहिल्यानंतर अमक्याच व्यक्तीला मतदान करा किंवा अमकाच व्यक्ती खूप श्रेष्ठ आहे किंवा आपला आहे, हा फरक आहे असं म्हणणं किंवा एका विशिष्ट विचारधारेचा प्रचार प्रसार वारकरी कीर्तनकारांनी करणं, हे तुम्हाला कसं वाटतं? कीर्तनकाराला पक्षच घ्यायचा असेल तर सत्याचा पक्ष घ्यायचा। वा, समजलं पण विशिष्ट कुणाचं तरी सांगून ऐकून असं करणं योग्य आहे का? हे योग्य नाही। कीर्तनकार हा देवाचा आणि संतांचाच असलं पाहिजे, त्यांचा प्रचारक आहे, पक्षाचा प्रचारक नाही आहे। हो, संतांच्या विचाराचा प्रचारक आहे, मुद्दा समजून घ्या, पांडुरंगाच्या विचाराचा प्रचारक आहे। समजा ठीक आहे, कीर्तनकार म्हणून कुठल्या पक्षाच्या स्टेजवर जाऊ द्या, काय अडचण नाही, त्यांनी प्रचार, पण कीर्तनाला बसलेले लोक एकाच विचारधारेचे असतात का? मग त्या ठिकाणी तुम्ही सांगता म्हणजे एक प्रकारे तुम्ही लादायच लागले ना विचार तुमचे। मग कीर्तनाच्या ठिकाणी एका पक्षाचे 3-4 वेगवेगळ्या विचाराचे लोक असतात, मग त्या ठिकाणी कीर्तनाच्या गादीवर उभा राहिल्यानंतर प्रचार करणं, कारण मी स्वतः अनेक कीर्तनातून ऐकले, आपल्या बीडमध्ये ऐकले डायरेक्ट असं करा, मग हे योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? कीर्तनाच्या स्टेजवर हे सत्याचं स्टेज आहे, म्हणून कुठलाही पक्षपात न करता बघा की आपण संतांच्या विचाराचे प्रसारक आहेत, नाही की कुठल्या पक्षाच्या विचाराचे। तुम्ही